मी काल परवाकडे एक छोटीशी 2 मिनिटाची फिल्म पाहिली. तर त्या फिल्म मध्ये एक मित्र दुसऱ्या मित्राला असा विचारत होता की भाऊ विकास म्हणजे काय रे भाऊ. तर तो म्हणाला, दुसरा म्हणाला की विकास म्हणजे न दिसणारी शक्ती, न दिसणारी वस्तू. शक्ती न दिसणारी वस्तू. मग म्हणाले सगळे विकास 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 का म्हणतात. ते म्हणाले हो, ते निवडणुकीच्या वेळेला नुसता विकास नाही म्हणत, महाविकास पण म्हणतात. त्यामुळे निवडणुका आल्या की विकास. मला एक सांगा की या कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना ही 1972 साली, आता आपण 2026 मध्ये आहोत. कधीच भारतीय जनता पार्टीचं सरकार इथं आलं नाही. सातत्याने बंटी पाटलांची जी पार्टी आहे काँग्रेस पार्टी, ती कधी आघाडी म्हणून कधी पक्ष म्हणून सातत्याने या महानगरपालिकेत सरकार कोण करते. मग आता तुम्ही निवडणुका आल्यानंतर विकासाचं काय बोलताय. इतके वर्ष झोपा काढत होता काय. या एवढीशा 5 लाखाच्या शहराचे रस्ते झाले नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे. जे रस्ते झाले तर घपला झाला, ढकला पडला. जी पाण्याची व्यवस्था झाली ती थेट पाईपलाईन नावाने थेट त्यांच्या डायरेक्ट बावड्याच्या घरातच पैसे गेले. वाटेत छिद्र पडली पण आम्हाला कोणाला मिळत नाही, पाणी पण नाही, पैसे थेट पाईपलाईन डायरेक्ट बावड्याच्या घरामध्ये. मग तुम्ही काय करत होता. पण आमचे मोदीजी पहा 2014ला ते पंतप्रधान झाले, त्यावेळेला त्यांनी तुम्हाला सगळ्यांना काय म्हटलं की तुम्हाला एक मत एकदा संधी द्या, त्या देशाचं पंतप्रधान मला करा, मी या देशाचा चेहरा मोहरा बदलला. 14ला ते पंतप्रधान झाले, त्यावेळेला आर्थिकदृष्ट्या अर्थव्यवस्था म्हणून देश 11व्या नंबरवर होता, 4थ्या नंबरवर आला. कुठल्याही क्षणी येत्या 2-3 वर्षामध्ये 3ऱ्या नंबरवर जाईल. व फक्त 2च जण पुढे राहतील, अमेरिका आणि चायना. पूर्ण देशाला संपूर्ण जगामध्ये क्रमांक 4 वर अर्थव्यवस्था म्हणून मोदीजींनी दिलं. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद आणला, सुख आणलं, स्थैर्य आणलं आणि सगळ्यात महत्त्वाची सुरक्षा आणली. पहिल्यांचा हल्ला हा दुर्दैवी आहे, पण 11 वर्षामध्ये त्याच्या आधी आपण काय व्हायचो. सारखे बॉम्बस्फोट, माणसं मरताय. मुंबईचा बॉम्बस्फोट, पुण्याचा जर्मन बेकरीचा बॉम्बस्फोट. सुरक्षित देश करण्याचा प्रयत्न मोदींनी केला. आणि नंतर महाराष्ट्रामध्ये 6 महिन्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार आलं. त्याचे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस. त्यांनी रस्ते वगैरे केले, ते तर काय मोठी यादीच आहे. आज आपण जर मुंबईकडे जायला निघालो, प्रत्येकाला जावंच लागतं. तर आपण खोपोलीनंतर डाव्या बाजूला वळलो की अटल सेतू जो जगातला समुद्रावरचा सगळ्यात मोठा ब्रिज, लागलो की 10व्या मिनिटाला विडी. मुंबईला जायला पुण्याहून 4 तास लागायचे. आता मला तर आठवड्यातून 2दा जावं लागतं. 2.25 तासात मुंबई. तर असा विकास केला, पण माणसाचा विकास केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणली आणि आताचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचा पुढचा टप्पा व्हायचा आहे. ज्या पुढच्या टप्प्यामध्ये 1500 रुपये तर काय, घरी जाता जाता मुलाचं दत्त राहिलं तर घेणार, नवऱ्याला थंडी वाजते म्हणून स्वेटर घेणार, घरी गुरु 1500 संपले. आता तुमच्या दरमहा मिळणाऱ्या 1500 वर तुम्हाला 1 लाख रुपये लोन मिळणार. सरकार 1500 रुपये दरमहा नक्की देणार असल्यामुळे तुम्हाला घाणवट ठेवायला लागणार नाही. 1500 रुपयातून एक छोटा पोर्शन हप्ता म्हणून जाईल. तरी नवऱ्याचं स्वेटर घ्यायला पैसे वरती, पण 1 लाख मिळाले की तुम्ही व्यवसाय करू शकाल. व्यवसाय केला तर घरासाठी 4 पैसे आणू शकता. आणि मोदीजींनी महिला सक्षम व्हाव्या त्यासाठी का भर दिला. तर तिला 4 पैसे मिळाले तर ती घरासाठी काहीतरी करते. तिला 2 पैसे मिळाले की ती वाटेत मैत्रिणींना हॉटेलमध्ये जाते. ती घरातल्या ज्या ज्या राहिल्या त्या वस्तू घेत जाते, काय काय संपलं ते आमच्या ताई मान बोलवतो. हो बरोबर. आणि नवरा बोनस मिळाला की तो फोन करतो सगळ्यांना, या 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 वाटेत चांगला हॉटेल आहे, बरेच दिवस जायचं होतं. आणि घरी गेल्यानंतर बायकोच्या हातात दिले तर पैसे दिले, नाही दिले, याचा विचार करून लखपती निधी नावाची योजना माननीय मोदीजींनी मांडली की या देशामध्ये 3 कोटी महिलांना मला लखपती करेल. लखपती निधी म्हणजे काय, तिचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणला हे मोडून जर जोडलं की 1 लाख तुम्हाला लगेच मिळणार, बँक देणार, विदाउट मॉर्गेज देणार.
तुम्ही व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला महिन्याला 5-7 हजार रुपये नक्की मिळू शकतील. शेतकऱ्यांसाठी वर्षाला केंद्र सरकारने 6,000 आणि राज्य सरकारने 6,000 असे 12,000 रुपये दिले. रस्ते ब्रिजेस बरोबरने माणूस श्रीमंत कसा होईल, माणूस सक्षम कसा होईल असा प्रयत्न करणारा हा पक्ष आहे. विकास करू. मला 5 वर्षापूर्वी आठवते निवडणूक, या निवडणुकीमध्ये मी असं म्हटलं की मला कोल्हापूर श्रीमंत करायचं आणि मी मांडणी असे करायचो की कोल्हापूरमध्ये कधीतरी शाहू महाराज रंकाळा गेला तो त्याच्याशिवाय बघायला काहीच नाही. तर आम्ही सत्तेमध्ये आलो तर शहरामध्ये इतक्या गोष्टी निर्माण करू की दर्शनाला आलेला माणूस 2 दिवस राहील. आता भूर आला दर्शन केलं की जातो, तिथे काही नाहीच आहे ना बघायला, जास्त रंकाळा. तो 2 दिवस राहिला तर हॉटेलचा धंदा चालेल, मग कपड्याचा धंदा चालेल, तो जाताना महाद्वार फिरेल आणि त्यातून कोल्हापूर श्रीमंत होईल. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने हे शहर आपण उत्तम करू. दुर्दैव आहे अजून एक 4 नगरसेवक पाहिजे होते, नाहीतर आदेश साहेबांनी थोडी मदत करायला पाहिजे होती. ते विचारे वारंवार, ते प्रामाणिक आहे, ते वारंवार त्याची खंत व्यक्त करतात. असं नाही म्हणत नाही नाही काही माझं काही चुकलं नाही. ते आताही म्हणाले की आम्ही एकत्र आलो सरकार आलं असं. आणि त्यामुळे ह्या वेळेला महाराष्ट्रातली पहिली युती झालेली आहे ज्या युतीमध्ये 3 पक्ष आलेले आहेत. आदिल फराजी ते बसलेले आहेत. माझी विनंती आहे की छोट्या मोठ्या मुद्द्यावरून काही कारकूर न करता लोकांनी स्वागत केलेलं आहे. आदिल कुठे मी तो तिथून डायरेक्ट तिकडे जातो. त्यामुळे लोकांनी स्वागत केलं आहे. ते पाहतायत की तुम्ही या, तुम्हाला मतं देतो, तुम्ही विजयी व्हा, तुम्ही सरकार चालवा, तर तुम्ही कोल्हापूरचा विकास कराल. आणि त्यामुळे 15 तारखेला आपण सगळेजण एक दिलाने मतदान करून महायुतीचं सरकार कोल्हापूरमध्ये आणूया आणि आपला शहराचा विकास करूया, माणसांचा विकास करूया असं आवाहन करून मी माझं बोलणं संपवतो. आणि आमच्या आराध्यने रवीजींना बोलवण्यात वेळ न घालवता मीच रवीजींना असं म्हणतो की तुम्ही समारोहात बसा.